नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। तर चला सुरुवात करूया। आपण इथे 4 ग्लास म्हणजे 1 किलो एवढा बिर्याणी राईस घेतलेला आहे। तो स्वच्छ पाण्याने एक 15-20 मिनिटं धुवून ठेवणार आहोत। बिर्याणी राईस करण्यासाठी आपण एक फुलपात्र एवढे साजूक तूप घेतले आहे। त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे खडे मसाले घालून घेऊयात। जेवढा तांदूळ घेतला होता तेवढ्याच प्रमाणात आपण इथे पाणी घेणार आहोत। म्हणजे 4 ग्लास तांदळाला 4 ग्लास पाणी। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर धुवून ठेवलेले तांदूळ त्याच्यामध्ये आपण घालून घेऊन मिक्स करून घेणार आहोत। चवीपुरते मीठ घालणार आहोत। चांगली उकळी आल्यानंतर झाकण ठेवून आपण 15 मिनिटात ते शिजवून घेणार आहोत। आता एकीकडे आपण भाज्या वाफळून घेऊयात। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे। येथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकता। इथे मी बीन्स घेतले आहे, फ्लॉवर, गाजर, हे सर्व आपण व्यवस्थितपणे हलवून एक वाफ करून घेणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता। हिरवा वाटाणा, मीठ आपण यामध्ये घालून घेऊयात। आता आपण इथे बिर्याणीसाठी पातळ चिरून कांदा घेतला आहे। त्याला थोडेसे मीठ लावून तो कांदा छान फ्राय करून घेणार आहोत। आता आपण बिर्याणीचा मसाला करून घेऊयात। इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलेले आहे। तेल तापल्यानंतर इथे मी खडे मसाले वापरलेले आहेत। खड्या मसाल्यांमध्ये लवंग, मिरी, दालचिनी, वेलची, मसाला वेलची हे घालून घेतले आहे। त्यानंतर एक 12-13 कांदे मी पेस्ट करून घेतले होते। ते आधी गुलाबी होईस्तोपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर एक 4 टोमॅटो मीडियम आकाराचे मी पेस्ट करून घेतले होते। तेही त्यामध्ये व्यवस्थितपणे हलवून घेऊन परतून घेणार आहे। अद्रक, लसूण आणि पुदिना याचीही मी पेस्ट करून घेतली होती। हे सर्व मिश्रण गुलाबी होईस्तोपर्यंत छान एक अर्धा पाऊण तास आपल्याला परतून घ्यायचे आहे। यामध्ये मी 2 चमचे एवढी धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, बिर्याणी मसाल्याची एक पुडी, अर्धा चमचा हळद, घरगुती मसाला 1 चमचा आणि चवीपुरते मीठ घालून घेऊयात। हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत। मिश्रण जेवढे छान परतले जाते तेवढी बिर्याणीला टेस्टही छान येते। यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊन मसाला छान शिजवून घेणार आहोत आणि नंतर एक मोठ्या पातेल्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस काढून घेणार आहोत। मग अशी मी भाज्या वाफळण्यासाठी ठेवल्या होत्या। ह्या भाज्या आता आपण पातेल्यांमध्ये काढून घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे मसाला आणि भाज्या एकत्रितपणे हलवून घेणार आहोत। ह्या स्टेपला मी इथे दही घालून घेणार आहे। पावशर दही मी इथे घालत आहे। दही घातल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घेणार आहे। अशा प्रकारे इथे मी पावशर पनीर घेतले होते, बारीक काप करून तेही व्यवस्थितपणे यामध्ये हलवून घेणार आहे। भाज्या शिजवून घेतल्या होत्या, वाफळून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे आता त्या जास्त प्रमाणात शिजवून घेण्याची गरज नाही। मग अशी आपण कांदा तळून घेतला होता तो आता इथे घालून घेऊयात। भातही आपला वाफळला होता। ह्या स्टेजला आपण इथे भातही घालून घेणार आहोत। छान मोकळा भात आपला झालेला आहे, हे बघा। अशा प्रकारे परत एकदा कांदा आणि राईस घालून आपण अजून एक थर देऊन घेणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये कलरही वापरू शकता। मी इथे फक्त ऑरेंज कलर वापरत आहे। थोडासा कलर टाकून घेणार आहे।
कलर घातल्यानंतर थोडासा आपण भात हलवून घेऊया. वरतून पुन्हा एकदा मी तळलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा ते हलवून घेतलं आहे, म्हणजे कांदा सर्व भातात पसरला जातो. मीडियम गॅसवर अर्धा तास ही बिर्याणी आपण वाफळत ठेवणार आहोत. हे बघा, आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे. हे बघा, बघता क्षणी खाऊ वाटेल अशी ही बिर्याणी झालेली आहे. तर ही व्हेज बिर्याणी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.